ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीरो, म्हणा सगळे, मंगलम गौतमो गणी, मंगलम कुंद कुंदाद्यो, जैन धर्मोस्तु मंगलम, सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम, प्रदानं सर्वधर्माणां, जैनं जयतु शासनं, वन्दे विद्यासागरं, वन्दे सन्मतिसागरं, वंदे चंद्रप्रभु सागरम। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की समाधि महामहोत्सव की, आज के आनंद की। मैत्री भाव जगत में मेरा, सब जीवों को नित्य रहे, दीन दुखी जीवों पर मेरे, उर से करुणा स्रोत बहे। आचार्य भगवंत विद्यासागर जी महाराज मुकमाटी या महान ग्रंथामध्ये पर की पीड़ा स्व की करुणा की परीक्षा लेती है असे एक वाक्य सांगतात। दुसऱ्यांचं दुःख बघितल्यानंतर स्वतःच्या हृदयामध्ये जी पीडा होते तीच धर्मात्म्याची लक्षण आहे। आणि तो धर्मात्मा एकतर आपले भाव करतो भगवंतांच्या पुढं की त्याची पीडा दूर होऊ दे, आणि जर सामर्थ्य असेल तर ते सामर्थ्य न लपवता तो त्याचं दुःख दूर करण्यासाठी, वेदना दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहतो। आरिका श्री श्रुतमती माताजी यांच्या समाधी महामहोत्सवाच्या निमित्तानं गेले 5-6 महिने अनेक वेगवेगळे धार्मिक अनुष्ठान, धार्मिक कार्यक्रम, विधिविधान आदी या सगळ्या गोष्टी धार्मिक पद्धतीनं झाल्या। पण धर्माला जोपर्यंत व्यवहाराची साथ मिळत नाही, सामाजिक कार्याची साथ मिळत नाही, तोपर्यंत ते कार्य अपूर्ण आहे असं म्हटलं जातं। आज सगळ्याच गोष्टी एकदम झाल्या। आम्हाला तर काकी भीती होती की आज अमृत लाट येते आचार्य वर्धमान सागर महाराजींच्या सहसंघाचा पिंची परिवर्तन कार्यक्रम। आचार्य भगवान सन्मती सागर महाराजांचे ते परम शिष्य आहेत, आचार्य आहेत आमचे संघाचे, आणि श्रवण बेळगोळ या क्षेत्रावर चातुर्मास करून, भव्य दिव्य असा चातुर्मास करून तो संघ विहार करत आज अमृत लाट इथे आला आणि त्यांच्या पिंची परिवर्तनाचा कार्यक्रम। आणि कोतीतील श्रावक
श्राविका, महिला मंडळ, भक्तगण एवढे धार्मिक आहेत की या ठिकाणी एवढा विशाल संघाचा चातुर्मास असताना, माताजींच्या समाधीचा कार्यक्रम चालू असताना सुद्धा इथं असणाऱ्या साधू संतांची सेवा तर ह्या कोथरीवाल्यांनी केलीच, पण आमच्या आचार्यशींच्या संघातले आचार्य वर्धमान सागरजी महाराज यांच्या संघाचा चातुर्मास त्या ठिकाणी श्रवणबेळगोळमध्ये असताना जाताना इथनं पूर्ण विहारामध्ये एक कोथरीच्या श्रावक श्राविकांचा चौका, तिथं 4 महिने चौका आणि तिथून इथं येऊपर्यंत 2 महिने चौका, असं पूर्ण कार्य करण्यामध्ये कोथरीचे श्रावक श्राविकांचा त्या ठिकाणी श्रद्धा समर्पण होती. आणि त्यामुळं अमृतलाटवाल्यांचं असू दे, एक आग्रहाचं निमंत्रण कोथरीवाल्यांना होतं, किंवा आचार्यशींचा सूचना, संदेश, आदेश असा होता की या कार्यक्रमाला आपण कोथरीवाले यायला पाहिजे. यदा कदाचित ह्या सेवेचं फळ 1-2 महाराजांची पिंची कोथीतल्या श्रावकांना तिथं मिळणारी असेल, जे असेल त्यांचं पुण्य, ज्यांचं त्यांचं. आणि अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं पण पुढवून काम करणारी लोक तीच आणि तिथंही काम करणारे तेच. तर आज लोक एवढे जाणार आहेत, तरी पण इथं आपल्या मोफत नेत्र तपासणी, चष्मा आणि ब्लड प्रेशर, BP तपासणी शिबिराला आता लोक किती येतात, काय येतात. आता काकींनी तर भावना केले, आपण तर गडबडीत हो म्हणलो, पुण्याहून एवढे चांगली डॉक्टरांची टीम आली आणि कुठं मग आपल्याला त्याचं काय फळ मिळतंय, काय नावं ठेवून घेण्यासारखं होतंय असं वाटलं. पण 9 म्हणत 9:30 पावणे 10ला शिबिर, 10ला चालू झालं. आता 4 वाजता शिबिर संपलं आणि या ठिकाणी शहा ॲटो प्रायव्हेट लिमिटेड पुणे, श्रीमान धर्मानुरागी, निनाद, कविता, नितीन शहा आणि परिवार यांच्या मार्फत घेतलेल्या कोथीतील ह्या आरोग्य शिबिरामध्ये 500 लोकांनी नेत्र तपासणी करून एवढ्याच लोकांना चष्मा देण्याचं कार्य आज या कार्याकडून, या सर्व लोकांच्याकडून झालं. तेवढीच लोक BP आणि शुगर सुद्धा तपासून घेतले. म्हणजे आज या ठिकाणी सामाजिक कार्याची जोड सुद्धा या ठिकाणी मिळाली. लायन्स क्लब पुणे, औंध पाषाण पुणे इथून आलेल्या या सर्व डॉक्टर कार्यकर्त्यांचं, डॉक्टर प्रदीप दामले, डॉक्टर गणेश जाधव आणि डॉक्टर शफीक सुलतान या सर्व आणि त्यांच्यावर आलेल्या अन्य लोकांचं टाळी वाजवून सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. त्यांना इथं बोलवून हे शिबिर घेऊन या खेड्यातील सर्वसामान्य लोकांना, आज गरीब लोकही असतात, त्यांना डोळ्याचा त्रास होतो. जैन धर्मामध्ये मोक्ष मार्ग सर्वश्रेष्ठ धर्म मानला जातो. त्या मोक्ष मार्गामध्ये अहिंसा महाव्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. आणि त्या अहिंसा महाव्रतामध्ये डोळ्याची दृष्टी फार महत्त्वाची असते. डोळ्याच्या दृष्टीचा तेज इतका प्रभावित असतो. तुम्हाला महाभारतातल्या गांधारीची कथा सगळ्यांना माहीत आहे. आज विश्व बघायला, धर्म करायला, स्वाध्याय करायला, साधू संतांची सेवा करायला, आपल्या परिवारात सर्वसामान्य लोकांच्यात बसून आनंद घ्यायला, या सगळ्यामध्ये दृष्टी फार महत्त्वाची असते. आणि ज्यांची दृष्टी अशी मंद झालेली आहे अशा लोकांना बाह्य रूपातूनही चष्मा लावून तपासणी करून, त्यात काही लोकांना या ठिकाणी मोतीबिंदू असेल तर काहींना माहीतच नव्हतं, तर काही लोकांना ते डॉक्टरांनी पटवून दिले
की तुम्हाला मोतीबिंदू चालू झालेला आहे, काही लोकांचा निम्म्यापर्यंत गेला आहे, काही जणांचा पिकला आहे, शेवटच्या स्टेपला आहे, तुम्हाला लवकर उपचार करून घ्यायला पाहिजे. आदर परमपूज्य चंद्रकीर्ती सागर महाराजींच्या पूर्वाश्रमीच्या मातोश्री आमच्या कनवाडे अऊ ह्या सुद्धा आलत्या सहज दर्शनाला, आणि त्यांचेही या ठिकाणी डोळं दाखवण्यात आली तपासणी, तर त्यांचे तर दोन्ही डोळ्याचे मोतीबिंदू पिकलेत असं सांगितलं आणि लवकर त्यांना ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला. हे जर आज इथं झालं नसतं तर त्या यदा कदाचित कवा दवाखान्यात गेल्या असत्या. एकुलता 1-1.5 पोरगा काय तर म्हातारपणी सांभाळून म्हणून जन्माला घालून मोठं केलं, तो पण दीक्षा घेऊन बसला. घरात आता कोण नाही, त्या बिचारीला कोण दवाखान्याकडे नेणार होतं, आणि ती वेळ आली तर तोपर्यंत किती पुढं गेलं असतं. पण आज सहज मात्र महाराजांच्या दर्शनाला आले, इथं शिबिर होतं, त्याच्यात ते सहभागी झाले, त्यांना कळलं, आणि मग त्यांचा आता पुढच्या ऑपरेशनची व्यवस्था सुद्धा कशी करायची ही आम्ही लोकांनी ठरवून त्याच्यामध्ये करू. हा भाग नाही, पण आज शिबिर नसतं तर त्यांना कधीच कळलं नसतं. कळलं असतं तर वेळ निघून गेली असती आणि यदा कदाचित कायमचे डोळे खराब झाले असते. असं चांगलं कार्य ह्या परिवाराकडं, या सर्व डॉक्टरांच्या टीमकडं झालेलं आहे असं मला माहीत असणार आहे. आज सकाळजणं 2-4 लोक येऊन सांगितली. आता असं न सांगता किती जण घरी इथला फायदा घेऊन गेलेत आम्हाला माहीत नाही. सकाळी काही साधूंना तपासलं तर ती येता येता चष्मा घेऊन आले. मी म्हटलो लगेच कुठला काही चष्मा नाही, महाराजांनी लगेच तयार करून दिली. म्हणजे परत तुमच्या दाराकडं तुम्हाला लोकांना त्यांच्याकडं 2-2दा फोन करून आमचा चष्मा देताय काय ह्याच्यासाठी 2-4 दिवस वाट बघून तुम्हाला परत डिस्टर्ब करण्यासारखी सुद्धा परिस्थिती त्यांनी ठेवली नाही. लगेच झेरॉक्स मशीनचं प्रिंट काढल्या का तिकडं डोळा तपासायचं आणि नंबरचा चष्मा घेऊन जायचा. एवढ्या शीघ्र पद्धतीनं हे शिबिर शहा परिवार आणि या लायन्स क्लब पुणे यांच्या वतीनं झालेलं आहे. आणि या सर्वांचं एक आभार मानणं आपलं परम कर्तव्य आहे. आणि म्हणून सगळ्यात प्रथमतः मी या ठिकाणी धर्मानुरागी सौभाग्यवती कविता काकी नितीन शहा यांना इथं समोर बोलवतो, कारण त्यांच्या परिवाराच्या वतीनं आणि त्यांनी त्यांच्या मुलांच्यावर केलेले संस्कार आहेत. हे एक आई धार्मिक असेल तर ती काय होते, काय असू शकते, आपण पुस्तकातनी साने गुरुजी आदींच्या माध्यमातून ऐकतो, श्यामची आई. पण आपल्या धर्मात सुद्धा धार्मिक एक आई महिला घरात जर स्ट्रॉंग असेल धर्माच्या अपेक्षेनं तर ती परिवाराला किती चांगलं धर्म शिकवू शकते याचं उदाहरण म्हणजे कविता काकी आदर्श आहेत. जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत या ठिकाणीच करायचं आहे. काकींनी इथं वर यायचं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या हे बघा एवढं करून सन्मान आणि मान ह्या गोष्टीपासून लांब असतात. मला पहिल्यापासून ते सांगतात आम्हाला या गोष्टीत पडायचं नाही. त्यांनी तर हे नाव सुद्धा घ्यायचं नाही म्हणून सांगितलं होतं. पण लोकांना आदर्श कळला पाहिजे. जे आपल्या मूर्तीचे सवाल चालू होते त्यावेळेला जो 2 नंबरच्या सवालाला चालले होते 16,50,000 पर्यंत, ते काकी सवाल बोलत होते. निनाद आनंदानं हसत निम्म्यात आला, निम्म्यात बसला. आपण आपली मुलं आपलं सगळं मुलांना देतो, तर 5-50,000 रुपयाचं एखादं कार्य दान द्यायचं असेल तर मुलांना विचारावं लागतं. त्या निनादवर एवढे चांगले संस्कार या आईवडिलांचे आहेत की ह्यांनी कितीही दान बोललं तर तो विचारत नाही, आणि त्याला विचारलं तर सगळंच त्यांचं आहे. त्यांनी समुद्रभर मला दिलेत, त्यातलं तांब्याभर घेऊन जातेत,
त्यामुळं मला काही त्याचं विकल्प नाही असा म्हणणारा तो मुलगा आहे. हे संस्कार फार महत्त्वाचे असतात. या परिवाराला असाच धर्म आज त्यांनी तुम्हाला बाह्य दृष्टी दिली, त्या परिवाराला अंतरंगाची धर्माची दृष्टी असणाऱ्या पिढीला, येणाऱ्या पिढीला ही धर्मदृष्टी, ही संस्कार दृष्टी त्यांची अशीच राहू दे आणि या सर्व कार्यामध्ये त्यांच्या परिवारातील प्रत्येक आत्मा भावी परमात्मा लवकर बनू दे, हाच त्यांचा सत्कार आणि हाच त्यांना आशीर्वाद देऊन या ठिकाणी आदरणीय प्रदीप नामले साहेब, डॉक्टर साहेब यांनी समोर यायचं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या मंदिर कमिटीचे अध्यक्ष आदरणीय उल्लेकर गुरुजी सर, गुरुजी आणि सर, मराठी की इंग्लिश कॉमन नको, गुरुजींनी इथं येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळी वाजवून आदरणीय डॉक्टर साहेबांचं. बघा, आल्यानंतर लोकांना पहिला सोय लागते. ते इथं आल्यापासून 8:45 वाजल्यापासून मी बघतोय एवढे पेशंट तपासायचे, एवढ्या फास्ट तपासायचे, त्यांना सगळ्यांच्याला चष्मा द्यायचं हे फार कठीण आहे. आणि नाश्ता करून काम करायला लागलेत, अजूनसुद्धा ती जेवले नाही. जेवण म्हटल्यावर जाता जाता करतो म्हणतात. जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. आणि आम्ही बोलवल्यावर डॉक्टर साहेबांनी, आम्ही पण बोलवल्यावर यायचं, काकींनी सांगितल्यावरच तेवढं नाही, आम्ही पण भविष्यात बोलवल्यावर यायचं. जोरदार टाळी वाजवून सगळ्यांनी स्वागत करायचं. ठीक. त्यानंतर आदरणीय डॉक्टर गणेशजी जाधव, तुम्हीच ते डॉक्टर साहेब आले ना, ठीक आहे. आदरणीय डॉक्टर गणेशजी जाधव यांचा आपण सन्मान केलो. प्रदीप साहेब इथं आले नाहीत, पण त्यांनी त्यांची टीम इथं पाठवली आणि हा कार्यक्रम घेतला. जोरदार टाळी वाजवून परोक्षमध्ये त्यांचा टाळी वाजवूनच आपण सन्मान करूया. त्यानंतर डॉक्टर शफीक सुलतान हे इथे येऊन BP आणि शुगर आदी सगळ्या तपासणी यांनी केले आणि अत्यंत सगळ्या लोकांना त्यांनी चांगल्या सूचना दिल्या. त्यांनी इथं वर यायचं आहे. त्यांचा सन्मान वीर सेवादल शाखा कोथीचे संघनायक आदरणीय जीवनधर इसराना यांनी आदरणीय सुलतान साहेब, डॉक्टर साहेबांचा सन्मान या ठिकाणी स्टेजवर करायचा आहे. या सगळीजण टाळी वाजून स्वागत करायचं आहे. ते छोकऱ्या एक होता की बारका छोकऱ्या, काय नाव त्याचं, आदरणीय डॉक्टर शफीक सुलतान यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि या सगळ्यांना तसं डॉक्टर साहेबांना सहयोग करणारा हा मुलगा, तो मल्हार मुलगा, लक्षात ठेवा, सेनापतीची किंमत ही सैन्यांच्या कर्तृत्वावर असते. आज हे लोक सगळी चांगलं तपासणी वगैरे करतात, पण यांना पाहिजे तशी व्यवस्था करून देणं, पाहिजे तसं सोय करून देणं. लोकांची दृष्टी, डॉक्टरांनी ऑपरेशन केल्यावर सगळ्यांची दृष्टी असते, पण त्या डॉक्टरांना लागतंय ती कात्री, लागतंय त्या वेळात, असं लगेच आणून द्यायला जर त्यांच्या हाताखाली ते कार्यकर्ते नसले तर, आणि कात्री आणायसाठी इकडे तिकडे जोपर्यंत पेशंट राहील जिवंत, म्हणजे त्या ऑपरेशनमध्ये डॉक्टरांचा जेवढा वाटा असतो तेवढंच त्यांच्या हाताखालच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा वाटा असतो. हे आपण सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे. म्हणून सैनिकाशिवाय सेनापती आणि सेनापतीशिवाय राजा कधीच कार्य करू शकत नाही. त्यामुळं तो मल्हार, तो आता आपलं साहित्य वगैरे सगळं ठेवायच्या सगळ्या नादात असेल, तो येऊपर्यंत हे कॅम्प आपण पण आपल्या वतीनं केले पाहिजे. समाजाच्या वतीनं, वीर सेवादलच्या वतीनं, महिला मंडळाच्या वतीनं. कुठं आहेत अध्यक्ष, कुठं रेसिपीचं कॅम्प घेतलो, कुठं खाण्याचं काय म्हणतात त्याला, काय असते ते, फूड फेस्टिवल नव रे, ते खायला जायचं असते. पाक कला घेतलो, असलं केलो, फॅशन डिझाईन शो घेतलो, असलं काय करायचं नसतंय.
आपल्या धर्मात अशी गोरगरीब लोकांची सेवा असे करणारे कॅम्पस घेतल्यानंतर वास्तविक जगा आणि जगू द्या ही व्यवस्था इथं सार्थकी ठरत असते. आणि म्हणून असे वेगवेगळे कॅम्पस आपण घेऊन आपल्या पद्धतीनं आपल्या आणि कित्येक माझ्या अंदाजानं काकी हे 500 काही लोक तपासून गेले. ह्यातले 100-150 लोक अन्य समाजातील होते. म्हणजे आपल्या समाजातले 300-350 लोकांनी घेतलं, पण अन्य समाजातील लोकांनी सुद्धा, गोरगरीब लोक सुद्धा 100 ते 125 लोक अन्य समाजातली लोक सुद्धा येऊन या ठिकाणी यांचं उपचार केले. आता त्या लोकांना किती समाधान वाटेल जेव्हा जेव्हा ते नंबर किमान वाढूपर्यंत 1-2 वर्ष ते काय त्यांच्या धर्माचा अभ्यास करतील, भगवंताकडे जातील, औद्योगिक कामं करतील. त्यावेळेला या शिबिराचं आणि माताजींची समाधी त्यांच्या लक्षात राहणार. म्हणजे हे काम आपण जे करतो आणि हे जे खाण्यापिण्याचे कार्यक्रम करतो की नाही, ते लोक खातात, तिसऱ्या दिवशी हाताचा वास गेला की विसरून जातात. तर असं ना, आला काय मल्हार, कुठे गेला तो? तर असे एक काम आहे. सर्वांनी जोरदार टाळी वाजून यांचं परत स्वागत करूया, आभार मानूया. आज वेळ झालेला आहे. प्रवचन प्रॅक्टिकली हे सगळं धर्म समजावून घेणं हेच प्रवचन आहे. सगळ्यांना शुभ आशीर्वाद, सगळ्यांना आशीर्वाद. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवचायाणम, नमो लोहे सौव सावणम.